हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या मालिकेला सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत तुम्ही चॅनलवर भरपूर सपोर्ट केला आहे आणि यापुढेही करणार आहे. त्यासाठी धन्यवाद. आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपण प्रवास, रोड ट्रिप, गाड्या, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि आयुष्यात आलेले विविध अनुभव यावर आधारित अनेक गोष्टी आणि अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. प्रत्येक वेळी मी एकच गोष्ट सांगितली आहे. मी जे काही मांडतो, ज्या अनुभवावर आणि निरीक्षणावर आणि समाजात दिसणाऱ्या वास्तवावर आधारित असते. आजची ही मालिका देखील याच पद्धतीची आहे. ही कथा कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची नाही. आपल्या समाजात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात अशा घटना घडत असतात. या मालिकेचा उद्देश कोणालाही दोष देणे नाही, तर अशा परिस्थितीत आपण काय शिकू शकतो आणि आपण कसा विचार करू शकतो आणि अशा प्रसंगांना सामोरे गेलो तर योग्य मार्ग कोणता असू शकतो, याचा शांत आणि चिकित्सक विचार करणे हा आहे. म्हणून ही मालिका शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे एखादे कुटुंब दिसेल, कदाचित स्वतःची काही अनुभव आठवतील आणि कदाचित एखादे नाते पुन्हा जपण्याची किंवा प्रेरणा मिळेल. चला तर मग या नवीन मालिकेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. मालिकेचं शीर्षक, पालकांनी सर्वांना समान प्रेम दिले तरी पुढे काय घडले. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका कुटुंबाची कथा सांगणार आहे. ही कथा काल्पनिक आहे. तिचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबाला दोष देणे नसून आपल्या समाजात अनेक ठिकाणी दिसून येणारे कौटुंबिक नातेसंबंधावर विचार करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. चला कथा सुरू करूया. एका छोट्याशा गावात एक सुसंस्कृत आणि सन्माननीय दाम्पत्य राहत होते. त्यांना 2 मुले, 4 मुली. आई-वडिलांनी कधीही मुलगा मुलगी असा भेदभाव केला नाही. सर्व मुलांना समान प्रेम दिले, समान संस्कार दिले, समान शिक्षण दिले आणि प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची संधी दिली. योग्य वेळ आल्यावर सर्व मुला-मुलींचे विवाह त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार योग्य कुटुंबात केले. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुलांनी आपापले संसार सुरू केले. मोठ्या मुलाला 3 मुले, 1 मुलगी. धाकट्या मुलाला 2 मुले, 2 मुली. त्यांनीही आपल्या आपल्या मुलांचे प्रेमाने आणि जबाबदारीने संगोपन केले. वर्षे सरली. सर्व नातवंडे मोठे झाली. कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंता झाले, कोणी शिक्षक झाले, तर कोणी व्यवसायात उतरले, तर कोणी सरकारी सेवेत दाखल झाले. प्रत्येकाने आपल्या आपल्या मेहनतीने स्वतःचे आयुष्य घडवले. नंतर सर्वांचे विवाह झाले. प्रत्येकाने स्वतंत्र संसार सुरू केला. कोणी गावात राहिले, कोणी शहरात, तर कोणी दुसऱ्या राज्यात, तर काही परदेशात स्थायिक झाले. प्रत्येक कुटुंब आपल्या परिस्थितीनुसार आयुष्य जगत होते. सुरुवातीला सर्वजण सण उत्सवाला भेटायचे, एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचे, अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे. पण हळूहळू नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि बदलती जीवनशैली यामुळे भेटी कमी होऊ लागल्या. फोन कमी झाले, संवाद कमी झाला. प्रत्येकजण आपल्या संसारात व्यस्त झाला आणि नकळत लहान लहान गैरसमज निर्माण होऊ लागले. काहींना वाटू लागले आता कोणी कोणासाठी वेळ काढत नाही. काहींना वाटले
आपण पूर्वीसारखं राहिलो नाही? पण या गैरसमजाचे कारण नेमकं काय होते हे कोणालाच समजत नव्हते. आता एक प्रश्न, या कुटुंबात आई वडिलांनी सर्व मुलांना समान प्रेम दिले, समान शिक्षण दिले, समान संस्कार दिले, तरीही पुढे जाऊन भावंडांमध्ये दुरावा का निर्माण झाला? खरोखर यासाठी फक्त पालक जबाबदार होते का? की आयुष्यातील बदल, परिस्थिती आणि मानवी मन यामागे आणखी काही खोल कारणे दडली होती का? याच प्रश्नाचे उत्तर आपण पार्ट 2 मध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि मराठीच्या साहित्याच्या आधारे शोधणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात. नमस्कार.